सीतेला एखाद्याच्या सांगण्यावरून वनवासी पाठवणारा राम जिजाऊने शिवबांना कधीच सांगितलं नाही। राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवबांना असं म्हणतात की शिवबा, तुला न्यायाचं राज्य निर्माण करायचंय, तुला बंधुत्वाचं राज्य निर्माण करायचंय, तुला समतेचं राज्य निर्माण करायचंय, इथल्या कुळी कुणबटाला, वंचित जातीतील आघाडीच्या लोकांना न्याय देणारं राज्य तुला निर्माण करायचंय। कुण्या भोसलेची, कुण्या पाटलांची, कुण्या जाधवांची कुळशाही आणि घरंदारी, वतनदारी तुला निर्माण करायची नाही। तुला भोसल्यांपेक्षा इथल्या जनतेला न्याय देणारं स्वराज्य उभं करायचं आहे। ज्ञानदेवाच्या अभंग रचनेतल्या ज्ञानेश्वरीच्या ओळीतून, हरिपाठातून सांगण्याचा प्रयत्न जिजाऊनं बालपणी शिवबावरती केलाय। पाथर पूजा हरी मिले तो मै पूजू पहार, अरे छोटे छोटे दगड पूजल्याने जर देव भेटत असेल तर मी खूप मोठा पर्वत पूजेन। जिजाऊनी संत साहित्याचा हा संस्कार केलाय। तुकोबांच्या अभंगातील अनेक रचना जिजाऊने शिवबांना शिकवलेल्या आहेत। ज्ञानाशिवाय घराघरातील दिवा पेटणार नाही, ज्ञान हेच अज्ञानाला नाश करणारं कारण आहे, म्हणून शिवबा तुला ज्ञान मिळवावं लागेल। शिवबा संत साहित्याच्या संस्कारातून घडले। 240 ते 340 किल्ले बांधले, तिथं एकही सत्यनारायण घातला नाही, एकही वास्तुशांतीची पूजा बांधली नाही, कसलाही कोणत्याही पद्धतीचं नाव त्यांनी कुठल्याही किल्ल्याला दिलं नाही। महाभारतात पतल्या गांधारीपेक्षाही अत्यंत महान असा संस्कार छत्रपती शिवरायावर राष्ट्रमाता जिजाऊंनी केला। भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारी रणरागिणी म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्राकडे पाहता येईल। छत्रपती शिवरायासारख्या महान योद्ध्याला आणि पराक्रमी महापुरुषाला घडवणारी आदर्श माता म्हणून जगभरात 600 कोटी लोक आजही राष्ट्रमाता जिजाऊला वंदनीय प्रेरणास्थानी आणि आदर्शस्थानी मानतात, हे वास्तव सत्य नाकारता येत नाही। छत्रपती शिवबांना संस्कार करताना राष्ट्रमाता जिजाऊंनी काय सांगितलं असेल, त्याच्या अनेक पत्राद्वारे संदर्भ सापडतात। राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवबांना असं म्हणतात की शिवबा, तुला न्यायाचं राज्य निर्माण करायचंय, तुला बंधुत्वाचं राज्य निर्माण करायचंय, तुला समतेचं राज्य निर्माण करायचंय, इथल्या कुळी कुणबटाला, वंचित जातीतील आघाडीच्या लोकांना न्याय देणारं राज्य तुला निर्माण करायचंय। कुण्या भोसलेची, कुण्या पाटलांची, कुण्या जाधवांची कुळशाही आणि घरंदारी, वतनदारी तुला निर्माण करायची नाही। तुला भोसल्यांपेक्षा इथल्या जनतेला न्याय देणारं स्वराज्य उभं करायचं आहे। आणि हे स्वराज्य उभं करत असताना अनेक संत साहित्यातले संदर्भ जिजाऊ छत्रपती शिवरायांना देतात। संत ज्ञानेश्वरी मधल्या ज्ञानदेवाचे संदर्भ देत असताना सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मुलांना पराक्रमी बनवणारी, निर्भयी बनवणारी, मुत्सद्दी बनवणारी आणि न्याय करणाऱ्या न्याय भाषेचे अनेक संत साहित्यातले संदर्भ देतात। दांभिक आणि कर्मकांड रुजवणारे संदर्भ जिजाऊंनी शिवबांना कदापि शिकवले नाही। ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरी मधला संदर्भ देत असताना त्या म्हणतात, अघा सधर्म नित्य यज्ञ जानपा, स्वधर्माचा जरी थारा मोडला तरी सर्व सुखाचा थारा मोडला। यज्ञ याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म। यज्ञ याग विधी हे सगळं वाया आहे, हे दंभ आहे, हे ढोंग आहे, याच्यानं परमेश्वर कधीच प्रसन्न होणार नाही। मानवी आत्मा हा खऱ्या अर्थानं मानवी सेवेमध्ये परमेश्वराचा नवीन निजवास करतो, हे फार पूर्वी ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलंय आणि पांडुरंग तिथं लपलेला आहे। शिवबांना मानवी सेवेचा साक्षात्कार ज्ञानदेवाच्या अभंग रचनेतल्या ज्ञानेश्वरीच्या ओळीतून, हरिपाठातून सांगण्याचा प्रयत्न जिजाऊनं बालपणी शिवबावरती केलाय। कबीरांचा दोहा सांगताना जिजाऊ असं म्हणतात, मोको कहां ढूंढो बंदे, मैं तो तेरे पास रे। नामे मंदिर, नामे मस्जिद, नामे काबे कैलाश में, ढूंढे हो तो तुरंत मिले वो पल भर की तलाश में। मला कुठं शोधतोस? मस्जिदीमध्ये शोधतोस, मंदिरामध्ये शोधतोस, कैलासामध्ये शोधतोस, अरे मी कुठेही नाही, तुझ्या हृदयामध्ये निजवास करत आहे। तुझ्या हृदयातली सद्गुणाची मूर्ती जागृत कर। तुझं हृदयच परमेश्वर आहे, शरीरच एक मंदिर आहे आणि डोकं कळस आहे। शिवबांना संस्कार करताना कबीरांचा हा दोहा सांगितलाय, पाथर पूजा हरी मिले तो मै पूजू पहार, अरे छोटे छोटे दगड पूजल्याने जर देव भेटत असेल तर मी खूप मोठा पर्वत पूजेन। जिजाऊंनी संत साहित्याचा हा संस्कार केलाय।
तुकोबांच्या अभंगातील अनेक रचना जिजाऊने शिवबांना शिकवलेल्या आहेत. कर्म करुणी म्हणती भोंदू, आम्ही कैसे चालो साधू, अंगा लावून या राग, डोळे झाकूनी करीती पाप, दावूनी वैराग्याच्या कळा, भोगी नाना विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगावी किती, जळो तयांची संगती. नाना व्रतवैकल्ये धारण करणारे, भगवे वस्त्र धारण करणारे हे समाजातल्या सर्वसामान्य भावनेचा आणि सर्वसामान्य माणसाला लुटण्याचा दांभिकपणा करत आहेत, ढोंग करत आहेत, भोग सोळे मिरवून समाजाचं अतोनात नुकसान करत आहेत. यापासून शिवबा तुला सावध व्हावं लागेल. तुकोबांचे वारकरी हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे धारकरी झाले. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन या दृष्टिकोनातून छत्रपती शिवबांना राष्ट्रमाता जिजाऊंनी संस्कार दिलेले. नामदेवांचा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, हे संत मंडळी सुखी असो, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानाशिवाय घराघरातील दिवा पेटणार नाही. ज्ञान हेच अज्ञानाला नाश करणारं कारण आहे. म्हणून शिवबा तुला ज्ञान मिळवावं लागेल. सीतेला एखाद्याच्या सांगण्यावरून वनवासी पाठवणारा राम जिजाऊने शिवबांना कधीच सांगितलं नाही. कृष्ण सांगत असताना सुद्धा कृष्णांची कुरुक्षेत्रावरली रणनीती काय होती, त्याचा मुत्सद्दीपणा काय होता आणि न्याय देण्याची भूमिका काय होती हे शिवबांना शिकवलं. त्यामुळे शिवबा जे घडले ते जगाच्या पाठीवर आदर्श राजे घडले. 80,000 वर्ष तपश्चर्या म्हणून पुराणात लिहिलेल्या थोतांडामध्ये जे विश्वामित्राला जमलं नाही ते श्री दाक्षिण्य माझ्या राजाने दाखवलं. अरे महाभारतातली गांधारी दुर्योधनावर प्रेम करणारी होती. आयुष्याची प्रतिज्ञा डोळ्यावर पट्टी बांधून तिने उभी केली होती. पुत्रमोहासाठी आपल्या डोळ्यावरली पट्टी काढून पुत्राला पोलादी पुरुष बनवताना तिला कसलाही संकोच वाटला नाही. आणि आयुष्यभर प्रतिज्ञा वाहणारी ती स्त्री तिची प्रतिज्ञा भंग होऊन इतिहासामध्ये कलंकित झाली. पण कसलीही डोळ्यावर पट्टी न बांधता महाभारतातल्या गांधारीपेक्षाही अत्यंत महान असा संस्कार छत्रपती शिवरायावर राष्ट्रमाता जिजाऊंनी केला. आणि संस्कार करताना केवळ प्रजा हे तुझं लक्ष आहे. लोकशाहीमध्ये लोक कल्याण हा जसा अंतिम उद्देश असतो तोच अंतिम उद्देश जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितला. त्यामुळे शिवबा संत साहित्याच्या संस्कारातून घडले. म्हणून त्यांनी 240 ते 340 किल्ले बांधले. तिथं एकही सत्यनारायण घातला नाही, एकही वास्तुशांतीची पूजा बांधली नाही, कसलाही कोणत्याही पद्धतीचं नाव त्यांनी कुठल्याही किल्ल्याला दिलं नाही. मी किल्ला बांधलोय म्हणून मी जिजाऊचं नाव देतो, मी किल्ला बांधलाय म्हणून शहाजींचं नाव देतो, किल्ला बांधलाय म्हणून शंभूंचं नाव देतो, किल्ला बांधलाय म्हणून माझं नाव देतो, असं कदापि केलं नाही. आजच्या राज्यकर्त्यांनी खरं तर बोध घेण्याची गरज आहे. अमुक अमुक फंडातून जरी बांधला असेल तर आमच्या फंडातून बांधून दिलो, संडास बाथरूम जरी बांधलं तर बांधून दिलो म्हणून लिहिणाऱ्यांना या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायाच्या या राजकीय धोरणाची आणि जिजाऊच्या संस्काराची प्रेरणा घेणं काळाची गरज बनली आहे.